डॉक्टर कशी आहे जानकी? बाळ कसं आहे माझं? बाबा घ्या, कॅन्टीन मधून आणलं. काय हे बाळा, माझ्यासारखीच तुझी सुद्धा धावपळ होते. स्वतःची काळजी घे. माझी कसली आली आहे धावपळ? आणि इथे 2 मिनिटावरच आहे कॅन्टीन. बाबा एक विचारू? परवानगी काय मागतेस? विचार की. बाळाला काही झालं नाहीये ना? म्हणजे आपल्याला बघायला का देत नाहीये? तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? अमृता बाळा, जानकीची डिलिव्हरी नॉर्मल झालेली नाहीये. त्यामुळे बाळाची आणि तिची आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे, एवढंच. मला सारखं असं वाटायचं की तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. का लपवीन मी तुझ्यापासून काही? आत्याबाई इथे नाहीये. जानकी ही अशा अवस्थेत आहे. त्यामुळे आता तू या घरातली सगळ्यात मोठी स्त्री आहेस. तुझ्यापासून का काही लपवीन मी? आणि आणखी एक, बाबा तुम्हाला काही चुकल्यासारखं नाही वाटत आहे? अमृता बाळा, तो तुझा काका आहे, पण माझा सख्खा भाऊ आहे. निदान अशा आनंदाच्या प्रसंगी तरी त्यानं सगळा राग विसरून यायला हवं होतं. हो, म्हणजे मी घरी फोन सुद्धा केला होता. मी परशु काकाकडे निरोप सुद्धा दिला होता की पहिले वामन काकाला कळव. मग त्याच्यापर्यंत निरोप पोहोचला नसेल अशी आपण आपल्या वेड्या मनाची समजूत काढायची. दुसरं काय करणार? घे. आई नको. असं काय करते अगं? घे की. कालपासून काय बी नाही तुझ्या पोटात बघ. बास घे 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 ग, असं नको करू. बास आता बास. आता तुला कळल आई होणं काय असते ती. दिवस दिवस बांधावरनं फिरत राहायचीस आणि माझा जीव टांगणीला लागलेला असायचा. घे. आई मला आई कसं व्हायचं शिकवशील ना? अगं येडी का खुळी तू. अगं जगातल्या समध्या गोष्टी शिकविता येतात, पण ही मात्र गोष्ट शिकविता येत नाही. अगं पोऱ्याच्या रडण्याचा नुसता आवाज आला ना तरी आईला पाना फुटतो. काळजात सर होतं नुसतं. तू पाहिलंस बाळाला? बघितलं की कसले तरी काचेच्या भांड्यात ठेवलंय. 2 महिने आधीच आहे ना ते. कोणासारखं दिसतंय? माझ्यासारखं का यांच्यासारखं? अगं आता पुढचं वर्षभर रोज त्याचा चेहरा बदलत राहणार. तेव्हा रोज काय तू त्याला टक लावून बघणार आहेस वय? बघीन की, पण एकदा माझ्याकडे घेऊन यायला सांगा ना. अगं पण ते डॉक्टर नाही म्हणतेत ना. मला हे कळत नाही, रमावतीतल्या निम्म्या बायकांना शेतात काम करता करताच पोरं होतात. त्यांच्या वाट्याला कुठे येतात ती काचेची भांडी? आई माझी मुलगी ना माझ्यासारखीच व्हायला पाहिजे. शेतातून धावणारी, रमावतीच्या नदीत पोहणारी. आणि तशी नाही झाली ना तर मी तिला तशी बनवणार. पण तू मला जो त्रास दिलायस ना त्याचा वाचवा मी काढणार आहे ना. एवढा त्रास दिला मी तुम्हाला? नाही ग माझी पोरगी. अगं गंमत केली मी तुझी. बाबा आले की नाही नातीचं तोंड पाहायला? अगं शेतातली कामं सोडून नाही ना येता येत.
आणि यंदा आंब्याला चांगला मोहर आलाय, त्याच्यात पाऊस बी लई पडलाय. त्यांचा जीव टांगणीला लागलाय ग. त्याने पाहिलं ना तिला की हातातून खाली नाही ठेवणार. अगं समध्यांचंच तसं होणार आहे. फक्त ती त्या काचेच्या भांड्यातनं कधी बाहेर येते ना याचीच वाट बघतायत समधी जण. घे सूप घे बघू. आई, वामनला तर नाही आले? बरी आठवण झाली. अगं तुझी औषधाची वेळ होती या, मी डॉक्टरांना घेऊन येते. हा हो साहेब. हा धन्यवाद धन्यवाद. हो हो अहो देतो ना देतो. साहेब गृहमंत्र्यांचा फोन आहे. अरे नमस्कार साहेब, नमस्कार. धन्यवाद. हा शुभेच्छांचा फोन म्हणायचा की येणाऱ्या काही दिवसांमध्ये घडणाऱ्या घडामोडींची नांदी? नाही हो, नाही नाही. नवा पक्ष काढण्याची अजिबात इच्छा नाहीये, मनसुबा सुद्धा नाहीये. फक्त सत्ताधारी पक्षाला हलवून सोडणार एवढं मात्र नक्की. आणि त्यावेळेला तुम्ही आमच्या सोबत असाल अशी अपेक्षा करतो. हो ठीक आहे ठीक आहे. ओके. साहेब खूप लोकांचे फोन येऊन गेले अभिनंदनासाठी. कार्यकर्ते तर तुम्हाला भेटायला उत्सुक आहेत. शेवटी मी त्यांना सांगितलं पुष्पगुच्छ आणू नका. असं करू नका वाकणेस. उलट जितके कार्यकर्ते येतील तितक्या कार्यकर्त्यांना तुम्ही स्वतः भेटा. मंत्र्यांचे फोन आले तर मी बोलेन. आपला जनसंपर्क वाढवण्याची हीच खरी मोठी संधी आहे. हो साहेब. साहेब तुम्हाला आणखी कोणाकोणाचे फोन येऊन गेले? असे बऱ्याच जणांचे फोन आले वाकणेस, पण एकाच माणसाच्या फोनची मी खूप आतुरतेनं वाट पाहतोय. त्याच माणसाचा फोन अजून आला नाही. तुम्ही वामनरावांबद्दल बोलतात ना? दुसरं कोण आहे वाकणेस? अख्खं जग एका बाजूला आणि वामन एका बाजूला. साहेब एवढ्या सगळ्या आनंदाच्या गोष्टी होत असताना ईश्वरचरणी एकच प्रार्थना करतोय मी. तुमचे आणि वामनरावांचे संबंध पुन्हा पूर्वीसारखे व्हावे. याहू चिला की जवानी. काय चाललंय हो? अहो आत्ता डोसली होती ना, परत काय पिताय? आता प्यालो होतो ती दुःखात प्यालो होतो, आता पितोय सुखात पितोय आनंदात पितोय. जानकीला पोरगी झालेली दिसते तिकडं. तुला कसं काय कळलंय? पोरगा झाला असता तिला, आता थोबाडावर 12 नसते वाजले. हा ते बी बरोबर आहे. काय काळजी करायची नाही, आता बिलकुल टेन्शनच गेलं की नाही सगळं. मग आणि तुला सांगतो आता आपल्याला पोरगा झाला की नाही ताबडतोब त्याचा राज्याभिषेक करून टाकणार. हो एवढ्या एवढ्या मारू नका. आपल्याला पोरगा झाला तरी त्यांच्या नाड्या भाऊजींच्याच हातात राहणार आहेत. त्यामुळे त्यांचं काय करायचं ना ते लवकरात लवकर ठरवा. हे बरोबर आहे तुझे. तर यवाना किल्लेदारांच्या रेशन कार्डावरनं नरसिंह किल्लेदारचं नावच कायमचं गेलं असते. ती काय ती DNA टेस्ट का काय म्हणतात ती ज्या आईला ती मध्ये आली. आजपर्यंत नुसती कारणं देत आलायत तुम्ही. आता ती सुमी माझ्या वाटेत येत होती, तिचा काटा काढला का नाही मी? तुम्हाला काय एवढा वेळ लागतोय दादांना संपवायला? अरे नरसिंह म्हणजे का तुला अंडू पांडू वाटलं संपवायला? आंडू पांडू नाहीये म्हणूनच त्यांना लवकरात लवकर संपवलं पाहिजे ना. आणि त्यांचा जीव अडकलाय त्या जानकीत, तिलाही संपवत नाहीये तुम्ही. कसं संपवणार? ती गरोदर होती की नाही, 10 नजर तिच्यावर रोखलेल्या होत्या. जरा काय करायला गेलो असतो की नाही लोकांनी लगेच पकडलं असतं मला. आता तसं नाही, आता सगळ्यांच्या नजरा तिकडे ट्रान्सफर झाल्या बाळावर. आता संधी बघतो आणि जानकीला एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण असं काही केलं ना तरच आपलं पोरग जन्माला येण्याला अर्थ आहे. अर्थ म्हणजे काय? अर्थ देणारच मी.
कसं बघत राहतो जानकी एकदा का हॉस्पिटल मधनं आली की खेळ खलास. काय मग मातोश्री? काय मातोश्री झाले आता मी. म्हणजे कारण आई झाल्यानंतर तुझी ही पहिलीच सकाळ आहे अगं. आता तुम्ही कोणीतरी वेगळ्या झाला आहात. जगातलं एक सगळ्यात श्रेष्ठ नातं तुझ्या पुढे लागलेलं आहे, आई. आणि म्हणूनच मी अमृता सरतापे आजपासून तुला आई ही पदवी बहाल करते. पण आई ही पदवी नसून जबाबदारी आहे. अरे वा, लगेच जबाबदारीची जाणीव व्हायला लागली की काय? अमृता, मला एकदा माझ्या बाळाला पाहायचंय. जानकी, अगं तुझ्याच इतकी उत्सुकता मला सुद्धा आहे. पण काय करणार आता, बाईनं स्वतःचे लाड करून घ्यायचेत ना. मग काय बसल्यात काचेच्या पेटीत. अमृता, तुला माहितीये मला जे शेवटचं आठवतंय ना, तेव्हा ना मी कुठेतरी चालले होते कोणाचा तरी आधार घेऊन. मला त्या व्यक्तीचा चेहरा पाहायचा होता, पण मला तिचा चेहरा दिसत नव्हता. मग कुठल्या तरी ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि अचानक तिचा चेहरा मला दिसला आणि त्या नर्मदाताई होत्या. काय म्हणजे तुझ्या पोटी आई जन्माला आलीये? तसं असेल ना तर स्वतःला खूप नशीबवान समजेल मी. माझ्या जीवापेक्षा जास्त जपेल मी तिला. पण त्यासाठी ती तुझ्या हातात तर आली पाहिजे ना. कारण मी आणि गणाने ऑलरेडी तिचे दिवस वाटून घेतलेत. अमृता, आत्याबाईंना मला भेटायचंय. घरी असतील ना त्या? नाही अगं, तुला बाबा बोलले नाहीत का काही? आत्याची नाही येऊ शकणार आहे, कारण ती वैष्णोदेवीला गेली. अगं तिने नवस केला होता की जर तुझी डिलिव्हरी सुखरूप झाली ना तर नातवाचं तोंड बघायच्या आधी देवीचं दर्शन घेऊन येईल म्हणून. या वयामध्ये असं काहीतरी करण्याची काय गरज आहे? मला ना कधी कधी त्यांचं काही कळतच नाही. आता तिला तिच्या तब्येतीपेक्षा तिची श्रद्धा जास्त महत्वाची आहे. त्याला आपण तरी काय करणार? जाऊ दे, मी बोलेन नंतर त्यांच्याशी. पण मला एकदा बाळाला पाहायचंय. अजिबात काळजी करू नकोस, कारण आता थोड्या वेळासाठी तिला इन्क्युबेटरच्या बाहेर काढणार आहे, तेव्हा नक्की बघ. मला कळतच नाहीये तिला हातात घेतल्यानंतर मला काय होईल. म्हणजे बहुतेक रडीन मी. यालाच तर आई होणं म्हणतात ना. खूप नशीबवान आहेस तू. अमृता, वामन, तू पुन्हा एकदा काका झालायस. कळलं मला. काल रात्री परशुकडनं कळली ही बातमी. तरी आला नाहीस हॉस्पिटलमध्ये? ज्याच्याकडनं कळायला हवी होती त्याच्याकडनं कळली असती तर आलोही असतो कदाचित. अमृतानं फोन केला होता, नेमका परशुने घेतला फोन. नंतर सांगायला काय रे, खूप कारणं असतात माणसाकडे. खरं तर मी हे स्पष्टीकरण देण्याची काही गरजच नाहीये, कारण मला संबंधच ठेवायचे नाहीत तुझ्याशी. पण तरीही सांगतो, तुला रागवण्याचा अजिबातच अधिकार नाही. का? या घरात ते सगळे अधिकार फक्त तुझ्याचकडे आहेत का? तुला नाही वाटत तू डोहाळ जेवणाला थांबायला हवं होतंस? बोलवलं असतंस तर थांबलोही असतो. घरात एखाद्या माणसाला त्रास झाला आणि ती बातमी आपल्याला कळली की त्या माणसाकडून आमंत्रण येण्याची वाट पाहायची नसते. तसंच काही झालं तर घरातल्या जवळच्या माणसाला आधी कळवतात. कुठून तरी त्याला कळेल, मग तो येईल, असा विचार सहसा करत नाहीत. घरात इतकी आनंदाची बातमी आहे,
पण तुझा पोरकटपणा चालूच आहे. छे, उलट आता कुठे माझा पोरकटपणा जात चाललाय. आजूबाजूची माणसं कशी आहेत हे आता कळायला लागलंय मला. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच असणारच. कारण इतके दिवस विश्वासाने ज्यांच्या पुढे शेपूट हलवत होतो ना, त्यांनीच ते शेपूट वाकड्या नळीत घालून ठेवलं होतं. आता ते वाकडच असणार. चालले घेथून. चाललोच होतो रे, तू थांबवलंस. तरी तुला डावलून निघालो होतो, पुन्हा थांबवलंस. ही बातमी देण्याच्या नावाखाली थांबवलंस. बामन निघ घेथून. इथं आत होय तुम्ही? घरभर शोधून आले तुम्हाला. चला. कुठे चला? अहो, घरातल्या मोठ्या किल्लेदारणीला पोरगी झालीये, तिचं कौतुक करायला नको? चला. तिला मुलगी झाली म्हणून तुला आणि तुझ्या नवऱ्याला इतका आनंद का होतोय हे मला चांगलंच माहिती. आनंद होणार नाही तर काय हो? कारण तिला मुलगी झाल्यामुळे आमचा चान्स नाही का वाढला? हो ना, तसंही तुम्हा नवरा बायकोला तेच हवं होतं. काही म्हणा ऐकलं ताई. आम्हाला पाहिजे त्याच गोष्टी घडतायत सध्या, नाही का? तुमचं काय हो? नवऱ्याला एवढीशी किंमत होती घरात, तुमच्या अशा वागण्यामुळे ती पण गेली. सुगंधा, माझ्या नवऱ्याचं नाव घेण्याची तुझी लायकी नाहीये, कळलं ना? माझी लायकी काय आहे ना ते मला पोरग झाल्यावर कळेलच ऐकलं ताई. तुम्ही एक गोष्ट सतत स्वतःच्या मनाला सांगत राहा, तुम्ही आई होऊ शकत नाही. मी काय किंवा जानकी काय, आम्हाला कधी ना कधीतरी कोणी ना कोणीतरी आई म्हणणारे येणारच. तुमचं काय हो? कसं होणार तुमचं? तुम्ही अशाच राहणार कायम. मूल होणं न होणं हे काही तुझ्या माझ्या हातात नाही. त्यामुळे जास्त उड्या मारू नकोस, नाहीतर उद्या माझ्या रांगेत येऊन बसावं लागेल तुला. ऐकल्यात देवानी जे तुमच्या बाबतीत केलंय ना ते तो नाही करणार माझ्या बाबतीत. कारण त्याला जे काही वाईट करायचं होतं ना ते त्याने आधीच तुमच्या बाबतीत करून ठेवलंय. म्हणजे एक तर तुम्ही आई होऊ शकत नाही, त्यात ती काय टेस्ट होती तिचाही निकाल तुमच्या विरुद्ध लागला. घरात मान नाही, बाहेर काही किंमत नाही. कसं होणार हो तुमचं? लवकरच तुला या घरात माझी काय किंमत आहे ते दाखवे. कसं आहे ना ऐकल्यात आहे, लग्न झाल्यावर बाईला एकदाच किंमत येते, जेव्हा ती आई होते ना तेव्हा. ते जमणार आहे का तुम्हाला? लग्न झाल्यावर बाईला एकदाच किंमत येते, जेव्हा ती आई होते ना तेव्हा. ते जमणार आहे का तुम्हाला? ताई, तू असं का वागलीस? आता मी काय केलं आणखीन? आपलं ठरलं होतं ना तुम्हाला भाचा देणार म्हणून, मग मध्येची भाची कुठून आली? एक तर आधीच घरात 3 बहिणी आहेत, त्यात ही 4थी भाची. सगळ्या लोकांना वाटेल की मी बायकांच्या राज्यात राहतो की काय. गण्या, काहीतरी बावळटासारखं बोलू नकोस. जानकी, कुणीही बाळाच्या जवळ यायचं नाहीये. मला चेहरा बघायचा. अजिबात नाही. जानकी शिवाय कुणीही बाळाला हातही लावायचं नाही. घे जानकी. लांबूनच बघायचं हा बाळाला. माझ्यावर रागवली होतीस म्हणून भेटायला एवढा वेळ लावलास? जानकी, शेवटी ती सुद्धा एक किल्लेदारीणच आहे ना, त्यामुळे ऍटिट्यूड दाखवणारच.